इजो अकाउंटन्सी चॅनलमध्ये मी प्राध्यापक ललित वेळेकर सर्व विद्यार्थी आणि व्ह्यूअर्स पुन्हा एकदा स्वागत करतो. प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन या टॉपिकमधील आज आपण हा एक महत्त्वाचा पार्ट त्या टॉपिकचा आपण पाहणार आहोत. बेसिस ऑफ अपॉर्चमेंट चार्ट. प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन या टॉपिकमध्ये आपण आतापर्यंत दोन कॉन्टेंट टाकलेले आहे. त्याच्यामध्ये जो फर्स्ट व्हिडिओ आहे तर तो प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशनचा कॉन्सेप्ट थेरी पार्ट त्याच्यामध्ये आहे आणि दुसरा जो व्हिडिओ आहे तो प्रॅक्टिकल क्वेश्चन नंबर 1चा आपण टाकलेला आहे. प्रायर टू इनकॉर्पोरेशन या टॉपिकमध्ये हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे, बेसिस ऑफ अपॉर्चमेंट चार्ट. तुम्ही जर त्याच्यामध्ये जर प्रॉब्लेम पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये सेल्स रेशो आणि टाईम रेशो हे दोन रेशो खूप महत्त्वाचे आहेत आणि त्याचं कॅल्क्युलेशन आपण हे पिरियड म्हणजे टाईम पिरियडच्या आधारावर करतो. टाईम रेशो जो आहे तो टाईम पिरियडच्या आधारावर करतो आणि सेल्स रेशो हा त्या बिझनेसमध्ये जो एकूण सेल्स झाला तर त्याच्या बेसिसवर आपण करतो. परंतु त्याच्यामध्ये असे काही ट्रान्झॅक्शन्स असतात की ते ट्रान्झॅक्शन आपल्याला अपॉर्चमेंट करावे लागतात, ते आपल्याला डिवाईड करावे लागतात. म्हणेल की हा चार्ट तुम्हाला जर समजला तर 70% टॉपिक तुम्हाला समजला असं मी म्हणेल. आता यामध्ये बघा काय म्हणलेलं आहे, प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन बेसिस ऑफ अपॉर्चमेंट चार्ट. आता याच्यामध्ये बघा त्या बिझनेसमध्ये एकूण जे काही ट्रान्झॅक्शन्स होतात ते ट्रान्झॅक्शन्स आपल्याला अपॉर्चमेंट करावे लागतात, ते ट्रान्झॅक्शन आपल्याला डिवाईड करावे लागतात रेशो बेसिसवरती. मग त्याच्यामध्ये हे तर आपणाला माहिती आहे की दोन प्रकारचे रेशो आपण काढतो, सेल्स रेशो आणि टाईम रेशो. आणि मग सेल्स रेशो कसा काढायचा, टाईम रेशो कसा काढायचा हे जर तुम्हाला माहीत नसेल तर आपला जो प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशनचा जो प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 1चा व्हिडिओ आहे तो तुम्ही अवश्य पहा. आता एकंदरीत आपण या चार्टवरती डिस्कशन करू. आता बघा याच्यामध्ये हा चार्ट बनवत असताना एकूण 4 कॉलम्स आपण केलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला कॉलम डिस्क्रिप्शन आहे, दुसरा आहे रेशो, तिसरा आहे प्रायर अमाऊंट आणि चौथा आहे आफ्टर अमाऊंट. कारण का प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशनमध्ये आपण दोन जो टाईम पिरियड असतो त्याचे दोन पार्ट करतो, एक म्हणजे प्रायर इनकॉर्पोरेशन आणि दुसरा आफ्टर इनकॉर्पोरेशन. आपल्याला जो प्रॉफिट त्या बिझनेसचा जो आपल्याला प्रॉफिट किंवा लॉस जो आहे तो प्रायर इनकॉर्पोरेशनचा आपल्याला काढावा लागतो. आता याच्यामध्ये बघा अगदी पॉईंट टू पॉईंट आपण समजून घेणं आवश्यक आहे. तर याच्यामध्ये एक पाहिलं आपण याच्यामध्ये तर एकूण 5 पॉईंट्स आहेत बघा, आणि हे 5 पॉईंट आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो की या 5 पॉईंटच्या बाहेरील प्रॉब्लेममध्ये एकही ट्रान्झॅक्शन दिलं जाणार नाही. म्हणजे प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन यावरती जे काही प्रॉब्लेम पडतात तर त्या प्रॉब्लेममध्ये हेच ट्रान्झॅक्शन्स असतात, याच्या बाहेरला एकही ट्रान्झॅक्शन येणार नाही याची मी खात्री देतो. त्याच्यामुळे हा चार्ट अतिशय महत्त्वाचा आहे आणि एकंदरीत जर पाहिलं तर हा व्हिडिओही तसा स्पेशल होणार आहे. आता एक बघा, आता आपण 1 बाय 1 हे ट्रान्झॅक्शन बघूया. आता याच्यामध्ये बघा सुरुवातीला काय दिलेलं आहे, नंबर 1मध्ये ग्रॉस प्रॉफिट दिलेला आहे. आता हा जो ग्रॉस प्रॉफिट आहे म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये आपल्याला प्रॉब्लेममध्ये हा ग्रॉस प्रॉफिट दिलेला असतो आणि हा जो ग्रॉस प्रॉफिट आहे तो आपण प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट आपण बनवत असतो प्रायर इनकॉर्पोरेशनचं, तर त्याच्यामध्ये आपल्याला हा ग्रॉस प्रॉफिट क्रेडिट साईडला घ्यावा लागतो. परंतु हा जो ग्रॉस प्रॉफिट आहे तो प्रायर आणि आफ्टरमध्ये त्याचं डिव्हायडेशन करत असताना किंवा त्याचं अपॉर्चमेंट करत असताना कोणत्या रेशोनं केलं पाहिजे तर ते आहे सेल्स रेशोनं. बघा जो ग्रॉस प्रॉफिट आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिला असेल तर तो ग्रॉस प्रॉफिट आपल्याला सेल्स रेशोनं काय करायचं आहे, डिवाईड करायचा आहे किंवा त्याचं अपॉर्चमेंट करायचं आहे. आता उदाहरणार्थ बघा, जर तुमचा आता पहिला प्रॉब्लेम मला आठवतं आहे की पहिल्या प्रॉब्लेममध्ये ग्रॉस प्रॉफिट हा 60 लाखाचा दिलेला आहे. मग तो आपण सेल्स रेशोनं डिवाईड केला म्हणजे एकूण वर्षामध्ये जो एकूण 60 लाखाचा जो सेल्स दिला होता तर तो आपण सेल्स रेशोनं डिव्हाइड केला.
दुसरं ट्रान्झॅक्शन आहे बघा, काळजीपूर्वक बघा, व्यवस्थित बघा. एक्सपेन्सेस ऑफ व्हेरिएबल नेचर रिलेटिंग टू सेल्स. आता अशा प्रकारचे एक्सपेन्सेस जे सेल्सशी संबंधित आहेत, परंतु ते कसे आहेत, नेचर, व्हेरिएबल नेचर आहे. म्हणजे असे सेल्स जे सातत्याने बदलत असतात, ज्याचं स्वरूप कसं आहे, बदलतं स्वरूप आहे, परंतु सेल्सशी संबंधित असणारे एक्सपेन्सेस आहेत. आता याच्यामध्ये ते कोणते एक्सपेन्सेस आहेत, तर त्याच्यामध्ये बघा डिस्काउंट आहे, ॲडव्हर्टाइजमेंट आहे, सेल्स कमिशन आहे, कॅरेज आउटवर्ड आहे, ट्रॅव्हलिंग एजंट कमिशन आहे किंवा ट्रॅव्हलिंग एजंट सॅलरीज आहेत. आता हे जे एक्सपेन्सेस आहेत ते व्हेरिएबल टाईपचे आहेत, त्याचं नेचर हे व्हेरिएबल आहे, परंतु हे जे एक्सपेन्सेस आहेत ते सेल्सशी संबंधित आहेत. आता बघा डिस्काउंट. आता वेगवेगळ्या कंपन्या किंवा प्रॉडक्टवरती डिस्काउंट दिला जातो, बरोबर आहे, ग्राहकांना डिस्काउंट दिला जातो आणि मग डिस्काउंट जर जास्त दिला तर त्या ठिकाणी सेल्स वाढणार आहे, बरोबर आहे. आणि डिस्काउंट जर कमी दिला किंवा दिलाच नाही तर त्या ठिकाणी सेल्स हा कमी होणार आहे. म्हणजे या ठिकाणी त्याचं अपॉर्च्युनिट आपल्याला सेल्स रेशोनं करायचं आहे. त्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट. तुम्ही जर मोठ्या प्रमाणामध्ये ॲडव्हर्टाइजमेंट जर केली तर तुमचा सेल्स वाढणार आहे. ॲडव्हर्टाइजमेंट कमी प्रमाणात केली तर सेल्स तेवढ्याच प्रमाणामध्ये राहील. त्यानंतर सेल्स कमिशन. तुम्ही जर सेल्स एजंटची नेमणूक केली, जास्त संख्येनं सेल्स एजंट जर नेमले, त्यांना जर कमिशन दिलं तर सेल्स वाढणार आहे, बरोबर आहे. तसंच कॅरेज आउटवर्ड, ट्रॅव्हलिंग एजंट सॅलरीज आणि कमिशन, हे सगळे एक्सपेन्सेस आहेत ते सेल्सशी संबंधित आहेत आणि त्याचं स्वरूप हे बदलत राहतं. म्हणजे बघा, आता उदाहरणार्थ ॲडव्हर्टाइजमेंट असेल, आपण टी व्हीवर जाहिरात दिली त्याचा खर्च वेगळा असणार आहे, रेडिओवर जाहिरात दिली त्याचा खर्च वेगळा असणार आहे, आपण पोस्टरबाजी केली, बॅनरबाजी केली, डिजिटल ॲडव्हर्टाइजमेंट केली, सोशल मीडिया ॲडव्हर्टाइजमेंट केली, परंतु ह्याचं कसं स्वरूप, म्हणजे प्रत्येक नेचरप्रमाणे त्याचा एक्सपेन्सेस हा वेगवेगळा असणार आहे, बरोबर आहे. आणि सेल्समध्ये सुद्धा त्या पद्धतीनं काय होणार आहे, इन्क्रीज किंवा डिक्रीज होणार आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून हे जे एक्सपेन्सेस आहेत ते व्हेरिएबल नेचरचे आहेत, परंतु सेल्सशी संबंधित आहेत. म्हणून तुम्हाला प्रॉब्लेममध्ये जर समजा डिस्काउंट, ॲडव्हर्टाइजमेंट, सेल्स कमिशन, कॅरेज आउटवर्ड, ट्रॅव्हलिंग एजंट सॅलरीज आणि कमिशन हे जर ट्रान्झॅक्शन दिलं तर ते आपण सेल्स रेशोनं या ठिकाणी डिव्हाइड करणार आणि मग त्याची अमाऊंट प्रायरमध्ये आणि आफ्टरमध्ये येईल, बरोबर आहे. आता नेक्स्ट तिसऱ्या नंबरला बघा, एक्सपेन्सेस ऑफ फिक्स्ड नेचर रिलेटिंग टू पिरियड. आता इथं बघा, इथं सुद्धा एक्सपेन्सेसच आहेत, परंतु हे फिक्स्ड नेचरचे आहेत, त्यांचं स्वरूप कसं आहे, फिक्स आहे आणि पिरियडशी संबंधित आहे. आता ते कोणकोणते ट्रान्झॅक्शन्स आहेत ते आपण बघू. याच्यामध्ये बघा सॅलरीज आहे, डिप्रिसिएशन आहे, रेंट आहे, रेट्स अँड टॅक्सेस आहेत, जनरल अँड ऑफिस एक्सपेन्सेस आहेत, रिपेअर्स अँड प्रिंटिंग अँड स्टेशनरी आहेत. आता यामध्ये बघा, हे जे एक्सपेन्सेस आहेत, सॅलरी, डिप्रिसिएशन, रेंट अँड रेट्स, टॅक्सेस, जनरल ऑफिस एक्सपेन्सेस, रिपेअर्स, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, हे कसे फिक्स्ड नेचरचे आहेत आणि हे पिरियडशी संबंधित आहेत, कालावधीशी संबंधित आहेत. आता उदाहरणार्थ कंपनीमध्ये किंवा आपल्या बिझनेसमध्ये अनेक एम्प्लॉई काम करत असतात आणि त्यांना आपण पर मंथ काय देतो, सॅलरी देतो, बरोबर आहे. आणि मग त्या बिझनेसचा किंवा त्या कंपनीचा सेल्स इन्क्रीज हो अगर डिक्रीज हो, कंपनीला त्या एम्प्लॉईची सॅलरी ही पर मंथ द्यावीच लागते, म्हणजे त्याचं फिक्स्ड नेचर आहे, बरोबर आहे. डिप्रिसिएशन. आता समजा आपल्याकडे मशिनरी असेल तर आपण काय करतो, त्या मशिनरीवरती प्रत्येक वर्षी डिप्रिसिएशन चार्ज हा त्या ठिकाणी काय करतो, ॲप्लाय करतो. त्याचबरोबर बघा, रेंट असेल, तुमचा सेल्स इन्क्रीज हो किंवा डिक्रीज हो, तुम्हाला या ठिकाणी तुमचं ऑफिस असेल, तुमचं गोडाऊन असेल, त्याचे पर मंथ हे रेंट हे द्यावंच लागेल, भले तुमचा सेल्स इन्क्रीज हो अगर डिक्रीज हो. 10 पटीने वाढू, 50 पटीने वाढू, अगर कितीही पटीने वाढला तरी तुम्हाला रेंट हा पर मंथ द्यावाच लागेल. त्या पद्धतीने रेट अँड टॅक्सेस आहेत. टॅक्स जो आपण कंपनी टॅक्स देतो किंवा गव्हर्नमेंट टॅक्सेस देतो, आपण वेगवेगळे टॅक्सेस देतो. तुमचा सेल्स तुमचा टर्नओव्हर कितीही असू द्या, तुम्हाला या ठिकाणी टॅक्सेस द्यावीच लागतात. त्याबरोबर जनरल अँड ऑफिस एक्सपेन्सेस. बघा, तुमचा सेल्स कितीही इन्क्रीज होऊ द्या, कितीही डिक्रीज होऊ द्या, तुम्हाला ऑफिस एक्सपेन्सेस जे करायचे आहेत ते करावेच लागतात. म्हणजे ते फिक्स्ड नेचरचे एक्सपेन्सेस आहेत, पिरियडशी संबंधित, बरोबर आहे. रिपेअर, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, परंतु त्याचं जे डिव्हायडेशन आहे ते आपण टाईम रेशोनं करतो.
बरोबर आहे. त्याला टाईम रेशो म्हणतात, त्याला मंथ रेशो म्हणतात किंवा त्याला पिरियड रेशोसुद्धा म्हणतात. बरोबर आहे. म्हणजे एकूण वर्षामध्ये प्रायर इनकॉर्पोरेशनच्या अगोदरचा पिरियड आणि आफ्टर इनकॉर्पोरेशनच्या नंतरचा पिरियड, त्याच्यावर आपण हा टाईम रेशो कॅल्क्युलेट करत असतो. आता हे 3 पॉईंट्स तुम्हाला समजले. आता चौथा पॉईंट बघा काय आहे, एक्सपेन्सेस रिलेटिंग टू स्पेसिफिक पिरियड. म्हणजे हे कशा प्रकारचे एक्सपेन्सेस, स्पेसिफिक पिरियडशी संबंधित असणारे हे एक्सपेन्सेस आहेत. आता त्याच्यामध्ये बघा 2 पार्ट आहेत, अतिशय महत्त्वाचा भाग आहे हा. याच्यामध्ये पहिल्या पार्टमध्ये काय म्हणलं आहे, आफ्टर इनकॉर्पोरेशन पिरियड म्हणजे कधीचा, म्हणजे बिझनेसला COI मिळाल्यानंतरचा हा पिरियड आहे आफ्टरचा. बरोबर आहे. म्हणजे प्रायर कंपनीला जे रजिस्ट्रेशन ऑफ सर्टिफिकेट मिळतं त्याच्यानंतरचा तो पिरियड आहे आफ्टर इनकॉर्पोरेशन ऑफ पिरियड. म्हणजे इथं तुम्ही बघू शकता की 2 पिरियड आहेत, प्रायर आणि आफ्टर. म्हणजे ही जी अमाऊंट येणार आहे ती फक्त आफ्टरच्याच कॉलममध्ये येईल, प्रायरच्या कॉलममध्ये याची अमाऊंट आपल्याला लिहायची नाही आहे. आता आफ्टर इनकॉर्पोरेशन पिरियडमध्ये बघा काय काय येईल, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, जे काही प्राथमिक खर्च असतात, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस असतात, किरकोळ खर्च असतात, हे सगळे खर्च तुमचे आफ्टरमध्ये जातील. प्रायरमध्ये त्याचा एकही रुपया अमाऊंट तुम्हाला घ्यायचा नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर डिबेंचर इंटरेस्ट, त्यानंतर डायरेक्टर फीज, ऑडिट फीज, हे जे सगळे ट्रान्झॅक्शन्स आहेत, हे जे सगळे एक्सपेन्सेस आहेत ते कुठे येणार आहेत, आफ्टरच्या कॉलममध्ये येणार आहेत. प्रायरच्या कॉलममध्ये याच्या अमाऊंट लिहायच्या नाहीत. आता बघा याच्यामध्ये प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस असतील, डिबेंचर इंटरेस्ट असेल, डायरेक्टर फीज असेल, ऑडिट फीज असेल, ती आफ्टरच्याच कॉलममध्ये का घ्यायची त्याचं एक्सप्लेनेशन मी जे प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशनच्या पहिल्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. कारण का, हे जे तो व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा, त्याच्यामध्ये मी परफेक्ट आणि पूर्ण त्याचं एक्सप्लेनेशन केलेलं आहे. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, डिबेंचर इंटरेस्ट, डायरेक्टर फीज आणि ऑडिट फीज, हे सगळे एक्सपेन्सेस आफ्टरच्या कॉलममध्ये आपल्याला इथं घ्यावे लागणार आहेत. आता यानंतर सेकंड पार्टमध्ये आहेत बॅड डेब्ट्स. आता बॅड डेब्ट्स दिले असतील तुम्हाला प्रॉब्लेममध्ये, जर बॅड डेब्ट्स दिले असतील तर ते आपण या ठिकाणी प्रायरच्याच फक्त कॉलममध्ये घेतो. म्हणजे एक लक्षात घ्या, हे जे एक्सपेन्सेस रिलेटिंग टू स्पेसिफिक पिरियडमध्ये असतील, म्हणजे आफ्टर इनकॉर्पोरेशन पिरियड आणि हे जे आहेत ते प्रायर इनकॉर्पोरेशन पिरियडमध्ये येतील. बरोबर आहे. बॅड डेब्ट्स, बरोबर आहे. तर ते बॅड डेब्ट्स आपण म्हणजे त्याचं रेशोमध्ये आपण डिवायडेशन करत नाही आहे, एक लक्षात घ्या. म्हणजे आफ्टर काही एक्सपेन्सेस असे आहेत की ते आफ्टर इनकॉर्पोरेशनमध्ये झालेले असतात, म्हणून ते आफ्टरमध्ये आपण घेतो. इथं म्हणजे रेशो कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही आहे. आणि काही एक्सपेन्सेस असे असतात की ते प्रायरमध्ये झालेले असतात, म्हणजे उदाहरणार्थ बॅड डेब्ट्स, म्हणून त्याची अमाऊंट आपण कुठे घेणार, प्रायरमध्ये घेणार, आफ्टरमध्ये त्याची अमाऊंट घेणार नाही किंवा इतर रेशो कॅल्क्युलेट करण्याची गरज नाही. आणि 5 नंबरचा लास्टचा पॉईंट आहे इंटरेस्ट ऑन परचेस प्राइस पेबल टू वेंडर. आता याच्यामध्ये बघा, एक कंपनी दुसऱ्या कंपनीला काय करते, टूक ओव्हर करते किंवा टेक ओव्हर करते किंवा परचेस करते. आणि मग अशा कंडिशनमध्ये जी कंपनी परचेस केलेली आहे ती कंपनी असते वेंडर कंपनी. त्या वेंडर कंपनीला कंपनीपर्यंत त्या वेंडर कंपनीला आपल्याला परचेस प्राईसवरती इंटरेस्ट द्यावा लागतो. बरोबर आहे. तर तो इंटरेस्ट आपल्याला कॅल्क्युलेशन करावा लागतो टाईम रेशोच्या बेसिसवरती. बरोबर आहे. टाईम रेशोच्या माध्यमातून आपण ते कॅल्क्युलेट करून प्रायरमध्ये त्याची काय अमाऊंट येईल आणि आफ्टरमध्ये त्याची अमाऊंट येईल. तर अशा पद्धतीनं हा चार्ट अतिशय महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांनी हा चार्ट व्यवस्थित आपल्या नोटबुकमध्ये लिहून घ्यावा आणि ह्याच्यामध्ये येणारे सगळे ट्रान्झॅक्शन मी तुम्हाला खात्री देतो की एक्झाममध्ये ज्यावेळी प्रॉब्लेम तुम्ही पाहाल तर याच्या बाहेरील एकही ट्रान्झॅक्शन असणार नाही. फक्त याचं काय तुम्हाला करायचं आहे, क्लासिफिकेशन करायचं आहे. बरोबर आहे. तर तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये कॉपी करून घ्या. बरोबर आहे. आणि एक महत्त्वाचा जाता जाता एक तुम्हाला पॉईंट सांगेल की प्रायर, आता बघा ग्रॉस प्रॉफिट जो आपण कॅल्क्युलेट करतो, इथं ग्रॉस प्रॉफिट आपण म्हणलेले सेल्स रेशोनं प्रायर कॉलममध्ये आणि आफ्टर कॉलममध्ये त्याची अमाऊंट घेतो. आणि त्याचबरोबर
हे जे एक्सपेन्सेस आहेत ते आपण ग्रॉस प्रॉफिटमधून वजा करतो, बरोबर आहे. आणि राहिलेली जी अमाऊंट आहे त्याला आपण काय म्हणतो, प्रॉफिट म्हणतो. हा कॅपिटल प्रॉफिट असतो जो आपण कॅपिटल रिझर्वला ट्रान्सफर करतो. जर समजा कंपनीला किंवा बिझनेसला जर लॉस झाला तर तो लॉस आपण गुडविल अकाउंटमधून डेबिट करतो, बरोबर आहे. तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की पोस्ट करा. आणि ज्या विद्यार्थ्यांनी, ज्या व्ह्युअर्सनं इजो अकाउंटन्सी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू सो मच.